हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन माय चॅनल लर्न वेल बेसिक. मित्रांनो, आज आपण स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग महाराष्ट्र पुणे 30 अंडर स्टार्स प्रोजेक्ट समेटिव्ह इव्हॅल्युएशन टू 2023-24 स्टँडर्ड 5 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स ची क्वेश्चन पेपर या ठिकाणी उत्तरासह पाहणार आहोत. इयत्ता 5वी सेमी इंग्रजी माध्यम गणित विषयाची संकलित मूल्यमापन 2023-24 ची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासह पाहतोय. तर सुरू करूयात. रिटन टेस्ट क्वेश्चन 3, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. त्यातला ए, कॉस्ट ऑफ द टीव्ही इज ₹75,380. राईट इट इन वर्ड्स म्हटले तर 75,380 ही संख्या आपल्याला वर्ड्समध्ये लिहिता येईल. बी पा, राईट द अमाऊंट रिटन ऑन द चेक इन फिगर्स. तर चेकवर लिहिलेली रक्कम आहे, आपल्याला फिगर्समध्ये लिहायची आहे. आपल्याला लिहिता येईल 45,510. सी, राईट द अल्टरनेटिव्ह इन द बॉक्स विच डज नॉट शो द एक्सपांडेड फॉर्म ऑफ 72,945. तर या संख्येचा एक्सपांडेड फॉर्म नसलेला जो ऑप्शन आहे तो आपल्याला निवडायचा आहे आणि तो ऑप्शन नंबर येईल 3. 70,000 प्लस 2,000 प्लस 90 प्लस 400 प्लस 5. डी पा, ॲड, या ठिकाणी ॲडिशन करायचे आहे. 40,725 प्लस 3,919 याची ॲडिशन येईल 44,644. त्यानंतर ई, सबस्ट्रॅक्ट 47,528 मायनस 8,796 याची सबस्ट्रॅक्शन येईल 38,732. एफ, मल्टिप्लाय, या ठिकाणी 567 इंटू 13 मल्टिप्लिकेशन येईल 7,371. त्यानंतर जी, डिवाइड 8,750 डिवायडेड बाय 14. तर याचा डिव्हिजन येईल 625. क्वेश्चन 4 पहा, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. त्यातला ए, इफ द कॉस्ट ऑफ पेंटिंग इज ₹50 पर स्क्वेअर मीटर then find the cost of painting a wall which is 7 meter long and 5 meter broad. तर इथे दिलेली ॲक्टिव्हिटी आपल्याला कंप्लीट करायची आहे. पहा, एरिया ऑफ वॉल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ. एरिया ऑफ वॉल येईल 7 इंटू 5 इज इक्वल टू 35 स्क्वेअर मीटर. टोटल कॉस्ट ऑफ पेंटिंग द वॉल इज इक्वल टू 50 इंटू 35 इज इक्वल टू ₹1,750. बी पहा, a runner completes 6 rounds every day of a ground having perimeter 120 meter. Find the distance covered in 6 rounds म्हटले. इथं पण ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. गाळलेल्या जागी योग्य संख्या या ठिकाणी लिहायची आहे. डिस्टन्स कवर्ड इन 6 राउंड्स इज इक्वल टू 6 इंटू 120 इज इक्वल टू 720 मीटर. सी पहा, क्वेश्चन 4 मधला सी, कॅल्क्युलेट द एरिया ऑफ द फिगर ड्रॉन ऑन द ग्राफ पेपर म्हटले. आणि इथं आपल्याला अशा पद्धतीनं पूर्ण करता येईल. एरिया ऑफ फिगर इज इक्वल टू 14 इंटू 1 स्क्वेअर मीटर इज इक्वल टू 14 स्क्वेअर सेंटीमीटर. क्वेश्चन 5, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. त्यातला ए, इनसर्कल द प्राईम नंबर. तर इथं आलेले प्राईम नंबर आहेत 53 आणि 59, यांना इनसर्कल करता येईल आपल्याला. बी, इनसर्कल द डिव्हिजर्स ऑफ 60 म्हटले. तर 60चे डिव्हिजर्स इथं आलेले आहेत 60 आणि 15. सी, इनसर्कल द कंपोजिट नंबर म्हटले. तर इथं आलेले कंपोजिट नंबर आहेत 20 आणि 24, त्यांना इनसर्कल आपल्याला करता येईल. क्वेश्चन 6, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. ए, द फॉलोइंग आयटम्स वेअर बॉट फ्रॉम ए ग्रोसर. कंप्लीट द बिल अँड फाइंड द टोटल अमाऊंट टू बी पेड टू द ग्रोसर म्हटले. विजय सेल्स जळगाव. बिल नंबर तुमच्या मनानं लिहा. डेट तुमच्या मनानं तुम्ही लिहू शकता. इथं बिल नंबर 1 म्हटलं आहे मी, डेट 9/12/2024. शुगर रेट पर किलोग्राम आहे 31.
आणि बिल करायचं आपल्याला हाफ केजीचं तर 15.50 रुपीज ही अमाऊंट त्या ठिकाणी येईल. राईसचं येईल 42 रुपीज अमाऊंट आणि टोटल अमाऊंट येईल 57.50 रुपीज. बी, a pencil costs 3.25 rupees while a pen costs quarter to 15 rupees. What will be the total cost of both म्हटलेलं आहे. आता बघा 3.25 rupees means 3.25 rupees and quarter to 15 rupees means 14.75 rupees. आता या दोन्हीची ॲडिशन आपल्याला करता येईल. ॲडिशन करून उत्तर येईल 18 रुपीज. द टोटल कॉस्ट ऑफ बोथ विल बी ₹18 असं आपल्याला उत्तर लिहिता येईल. त्यानंतर सी, इन 1 year द ट्री ग्रू फ्रॉम 2.72 मीटर टू 4.67 मीटर. हेन्स द हाईट ऑफ ट्री इन्क्रीज्ड बाय हाऊ मेनी मीटर म्हटलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला सबस्ट्रॅक्शन करावे लागेल. 4.67 मायनस 2.72 अँड त्याचा आन्सर येईल 1.95. आपल्याला उत्तर लिहिता येईल द हाईट ऑफ ट्री इन्क्रीज्ड बाय 1.95 मीटर. क्वेश्चन 7. Solve the following examples. If Radhika bought 16 gram 450 milligram gold in January and 24 gram 790 milligram gold in December, what is the total weight of gold she bought म्हटले. तर याच्या आपल्याला इथं ॲडिशन करावे लागेल आणि उत्तर येईल द टोटल वेट ऑफ गोल्ड शी बॉट इज 41 ग्रॅम 240 मिलीग्रॅम. त्यानंतर बी, वॉटर टँक इन ए स्कूल होल्ड्स 927 liters 500 milliliters of water. If 229 liters 700 milliliters of water remained in the water tank at the end of the school, how much water was used असं म्हटलंय. या ठिकाणी आपल्याला सबस्ट्रॅक्शन करावे लागेल आणि उत्तर येईल 697 liter 800 milliliters of water was used. C, if Priya bought 8 packets of biscuits and each packet is for ₹30, how many rupees will she have to pay to the shopkeeper? तर आपल्याला इथं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 30 into 8 is equal to येईल उत्तर 240. She will have to pay ₹240 to the shopkeeper असं उत्तर लिहिता येईल. क्वेश्चन 8. Solve the following examples. त्यातला ये, how many surfaces a cube have? Choose the correct answer from following alternatives and write it in the box. याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर 4 6. B, observe the net and write the name of 3-dimensional figure. Choose the name from the bracket म्हटले. तर इथं पेंटोमिनो, क्यूब आणि क्यूबॉइड हे ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे. तर आपल्याला फर्स्ट जी फिगर आहे ती आहे क्यूबॉइडची. त्याच्यानंतर सेकंड जे आहे ते आहे क्यूबची. क्यूबॉइड आणि क्यूब असं आपल्या या ठिकाणी उत्तर लिहिता येतील. क्वेश्चन 9. सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. द नंबर ऑफ फार्मर्स ग्रोईंग व्हेरियस क्रॉप्स इन अ विलेज is given in the table. Draw a pictograph using given information म्हटले. तेव्हा आपल्याला दिलेल्या माहितीच्या आधारे अशा पद्धतीने या ठिकाणी पिक्टोग्राफ काढता येईल पहा. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी ते 10वीचे असे विविध शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.